दिवसाची सुरुवात आहे बरोबर. आजचं मनन जे आहे हे श्रीमती शारण वैभव पवार, मिशन कंपाऊंड पालघर यांच्याकडून आलेलं आहे. ॲमी कॅरमिकेल नावाची एक तरुण स्त्री होती आणि नेहमीच्या सर्वसाधारण स्त्रियांप्रमाणे तिचं पण असं स्वप्न होतं की लग्न करून चांगला सुखाचा संसार करावा. आणि एक दिवस तिला असं स्वप्न पडलं की ती एका बागेमध्ये तिच्या मैत्रिणीबरोबर सहलीला गेली आहे आणि त्या बागेच्या बाजूलाच एक असा खूप उंच असा खडकाचा डोंगर होता आणि तो फक्त दगडाचा होता. आणि त्या ठिकाणी तिने बघितल्यावर तिला असं दिसलं की त्या ठिकाणी सर्व आंधळे जे आहेत हे तो खडक चढत आहेत, तो डोंगर चढत आहेत. आणि सर्वात जो पुढे आंधळा होता तो पुढे जात राहिला आणि त्याला समोरचं काही दिसतच नव्हतं, त्याच्यामुळे तो कड्यावरून खाली कोसळला आणि मरण पावला. परंतु जे त्याच्या मागे चालत होते सर्व आंधळे, त्यांना पुढे काय चाललं आहे दिसत नव्हतं, त्याच्यामुळे एका मागोमाग एक सर्वजण त्या कड्यावरून खाली पडत होते. आणि तिने आजूबाजूला बघितलं तर सर्व तिचे आजूबाजूचे जे लोक होते, जे तिच्याबरोबर आलेले होते, सर्व ख्रिस्ती होते, ते सर्वजण बागेमध्ये सहलीचा आनंद घेत होते. कोणी खात पित होतं, कोणी गाणी गात होती, कोणी खेळत होतं, परंतु त्या लोकांकडे कोणाचंही लक्ष नव्हतं. आणि सर्वजण त्या ठिकाणी ती आंधळ्यांना कोणीही खरा मार्ग दाखवत नव्हतं किंवा त्यांना अडवत नव्हतं की हा नाशाकडे जाणारा मार्ग आहे. आणि तो झोपेतून जागी झाली. आणि झोपेतून जागी झाल्यानंतर तिने विचार केला की मी काय करत आहे, मी कुठल्या प्रकारचं जीवन जगत आहे. मला ज्या लोक नरकाकडे चाललेत, जे लोक नाशाकडे चाललेत, ज्यांना खरोखर खरा मार्ग माहीत नाही, अशा लोकांसाठी मी जगणार आहे. त्यानंतर ॲनी जी होती ॲमी, ती दक्षिण भारतामध्ये मिशनरी म्हणून आली. अनेक वर्ष त्या ठिकाणी ती सेवा केली तिने आणि त्याच ठिकाणी ती मरण पावली. आज आम्ही किंवा मी आज कोणाला खरा मार्ग दाखवण्यासाठी तयार आहोत का? आज अनेक लोक त्यांना खरा मार्ग माहिती नाही म्हणून नाशाकडे जात आहेत, काही नाश पावलेले आहेत. आज एक ख्रिस्ती म्हणून आमची जबाबदारी आहे की आम्ही त्यांना खरा मार्ग दाखवावा. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, यशाया ह्याचा 6वा अध्याय आणि 8वं वचन, आयझाया चॅप्टर 6 and verse 8. तेव्हा मी प्रभूची वाणी ऐकली, ती अशी, मी कोणाला पाठवू, आमच्यासाठी कोण जाईल. तेव्हा मी म्हणालो, हा मी आहे, मला पाठव. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.